मंडळी, खिलार साम्राज्य चॅनलवरती आपलं सरचे स्वागत आहे। सध्या आपण कार्तिक वारीतले व्हिडिओ बनवत आहे आणि एक जबरदस्त कपिला खिलार वळू पाहतोय। सध्या राहणार उमरे माऊली माने यांच्या दावणीचं एक कपिला खिलार वळू आहे बरं का। मोठं माप आहे आणि जास्तीत जास्त माहिती आहे। एक जबरदस्त देखना खतरनाक वळू आहे बरं का। आणि त्यांच्या दावणीला एक दुसरे एक कोसा खिलार एक वासरू आहे, त्याबद्दल बी आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। मालक नमस्कार। नमस्कार। ह्या वळूची आपल्याला संपूर्ण माहिती द्या आपल्या चॅनलला। माझं नाव माऊली माने, बर उमरे बागे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। बर आता सायदाती झालेला आहे। बर बर आपण या बैलाचं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय बरं का भरपूर ठिकाणी। सध्याच्या घडीला एक टॉपची वासरं कपिला खिलार मध्ये एक जातीवंत मोठं माप आणि जबरदस्त वळू आहे, तरी देखील आपल्या नजरेतलं वर्णन सांगा आपल्याला। म्हणजे कुठली गोष्ट कमी आहे असं म्हणजे आपण कसं म्हणतो वाटवाय जागा नाही। बर बर त्याला काय कमी नाही, शरीर बांधा असो, तोंडकळे असो, सगळं जागच्या जागेला आहे, कानकावाळी। बर आणि वासरं आता सध्या ह्या बैलाची कार्तिक वार असू दे किंवा आपलं बाहेर कुठं कोणत्या कोणत्या किमतीला विक्री झालीत काय असं? वासरं म्हणजे अजून त्याची लहान आहे ती। जवळजवळ त्याची तुम्हाला सांगतो आता जवळजवळ 1,500 काही ब्रीडिंग केली। बर त्यातली आता जवळजवळ 200-300 जलमली ती। बर बाकी कराड, सांगली, इकडून नगर पासून कर्नाटक, सांगली, कोल्हापूर, सांगली कोल्हापूर महाराष्ट्रात, आपण कर्नाटक निमा महाराष्ट्र। बर याचा वडील कुठला आहे आपल्याला सांगता का? आडिवच्या सरजेच पाहिजे। आडिव सरजा। आडिव गाव कुठं आलं गावाले? आडिव गाव पंढरपूर शेजार। पंढरपूरचा का? हो। बर खुराक व्यवस्थापन कसं असते काय? खुराकात काय शेंगदाणा, पेंड, मका, बरडा आपला। बर बर आपल्या दावणीला एक दुसरं एक वासरू आहे, त्याचं देखील आपण चित्रीकरण केले हलगीच्या ह्याच्यावर तालावर आणि ती देखील आपण दाखवणार आहोत। त्या वासराबद्दल किंवा त्या बैलाबद्दल आपल्याला सांगा, त्याजवळ चला जरा। त्यांच्याच दावणीचं एक जबरदस्त जातीवंत वासरू आहे बरं का आणि खूप गरम रक्ताचा आहे, जबरदस्त मोठं माप आहे। वय काय आहे ह्याचं आता सध्या? आता हे वय 30 महिन्याच्या आसपास आहे। 30 महिने दाती किती आता? आता दुसरा झाला। दुसरा बर आणि ह्याची काय कुठल्या वळूची पैदास आहे काय? सतीशांना होंडराव यांचा शिंगवाकडा सोन्या। बर आपल्या दावणीला म्हणजे घरच्या का तुम्ही लहानपणी विकत घेतलेलं? नाही, लहानपणी विकत घेतलेलं। बर किती वय होतं तेव्हा? साधारण 8-9 महिन्याचा होता त्यावेळी। बर ह्याच्याकडनं गाय किती लावला? आता नुकताच मध्ये चालू करून 1-5-6 महिने झाले। बर 200-250 गाय झाली। बर ही जरा लईच गरम रक्ताचा आहे बरं का, म्हणजे तिकोंडी लाईन मध्ये एक जबरदस्त गरम रक्ताचा आहे, म्हणजे बापाचं गुण त्यात आलेत। हो 100%, कारण जिथले तिथं सगळं शरीर किंवा बर बर ह्याचं वर्णन काय सांगाल आपल्याला? शरीर गोड्यावणी आहे, गळवण नाही, कुठले फाउंडेशन खाली चांगला आहे, तोंडगळी, कानकावाळी, एक नंबर घेतले तिथं। बर आपल्याला जर गायवाल्याला जर यायचं असेल, आपल्या दावणीला 1-2 जातीवंत वळू आहेत, तर कसं यायचं ती सांगा आपल्याला। गायवाल्याला यायचं तर इकडून अकलूज कडून किंवा इकडून कराड, सांगली इकडून यायचं असले तर माळशिरस वरून अकलूज वरून खाली 20 किलोमीटर, पंढरपूरने यायचं असले तर टिंबुर्णी रोडनं करकमने 12 किलोमीटर, सोलापूर साईडने यायचं असेल तर मोहोळनं मोडले मला यायचं आणि मोहोळनं करकम वरून बागे। बर बर धन्यवाद आपल्या चॅनलला तुम्ही माहिती दिली। नमस्कार। एक जबरदस्त जातीवंत इवरगाव सोन्याची वळूची पैदास असलेले वासरू सध्या आपण पाहतोय आणि कपिला खिलार त्यांच्याच दावणीचा एक जातीवंत वळू आहे, तिथे देखील आपण चित्रीकरण केलेलं आहे। ही मागे त्यांनी माहिती दिलेली आहे, त्यांच्या वळूची पैदास पडलेली ही मागे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या नंबरवर तुम्ही फोन करू शकताय यायचं असेल तर आपल्याला।